आल्या का गण्या? सगळ्या रोजगारी आल्या का पाय बरं? हो आता सोयाबीन आज सोंगून घेऊ. पाय किती जण आले. आले एक टकल्या दोन, ते मागच्या एक टकल्याच्या तीन, त्याच्या मागच्या झेपऱ्यात चार, त्याच्या मागची ती बाई का कोण आहे? हो बाईचे पाच पाच जणे आल्या बापू. रिचार्ज गणे दिले रोजानं सांगतात का उदळी घेतात काय मिळते याचा विचारून घे एकदा द्यायला. मग पाहू आपण कसं सांगायचं काय सांगायचं ते. हो सावकार, रोजांना हो आलो आम्ही. उधळी घ्यायची 4,000 रुपये एकर आहे. देसाल तर द्या ना, जा इकडे आम्ही चाललो घरी. बाई ऊन किती तपाळ बाई. हो बापू थांबा मी बोलतो त्याले. 4,000 रुपये द्यायचे आपल्याला, परवडलं पाहिजे ना. हो 4,000 रुपये कोणाच्या बापाने दिलं हो तुम्हाला? 4,000 रुपये ते 3,500 रुपये एकरच ना बाई. हो बाई मागच्या बाई काय नाही करायचं मग सांगा तुम्ही. ए गण्या, त्या वावरात किती यायचं नाही रे. एक तर सोंगाच्या सोयाबीन आयचं ना मरणात झालं. टाईम लागते आम्हाला सोंगायला. आता आयचं कापून घ्या आणि 3.5 देऊन टाका आम्हाला. पहा नाही तर आयचं राहू द्या ना, 4,000 रुपये देऊन टाका आम्हाला. नाही चालल्या बाई मी घरी, तुम्हीच सोंगा घरी. ए गण्या भाऊ, मी चालवलं जा घरी. लय मोठी सोयाबीन येणार ती. मला नाही सोंगायची, ऊन किती तपाळ. मी चालू बाबा घरी. जा ते सावकाराला सांगून देते बापाले. बाई काय बाई येतं कशा रोजगारी आणले रे देण्यात वा काय आठवणत्या तू सांगितलं होतं मी आपल्या हिशोबातल्या आण म्हणून. इथं डोसक्याच्या वरी ना चालल्या काय कमी नाही बाबा. जाऊ द्या घरी, आपण आणू रोजदारी आणू, आपण ट्रॅक्टर नेऊ घेऊन येऊ बापा. राहू द्या हो सावकार, चला बरं घराकडं. मी चालवर बापा घरी, तुम्हीच सांगा सावी माझ्या चाटीले तपते म्हणा. ताप येऊ आली तर काय करावं, चाटी असे चान तपते का नाही. मी चाललो घरी आता, झोपतो घरी जाऊन. आता जा तुम्ही सांगा शोधा तुमची कशी सांगायची तुमची. जाऊ का नाही फोक नाडी जरा घरी आपण हालेस्टर आणून सांगू घेऊ. याच्यावर का पाणी फिरलं तर तिला जा बोंबलत जा घराकडं. तुम्ही काय चौदवा आले का मग वावरात? हो सावकार, जरा सरळ बोला की. भांडा नाही आलो तुमच्यासोबत. आम्ही इथं सोयाबीन सोंगायला आलो. चालू आम्ही घराकडे, तुम्हीच सांगा. ते गणी आणि ती तुमची बाहेर कोण, तुम्ही सांगा. हो बापू जाऊ दे ना, 4,000 रुपये देऊन टाका सांगू द्या. जाऊ दे ना, हालेस्टर रे धिंगाणा करते हालेस्टर, तुम्हाला काय माहिती आहे. जाऊ दे सांगू दे यायले मग दे उन्हात यायचे. सावकार किती एकर आहे हो वावर तुमचं? सोंगायची सोयाबीन? बाबू 15 एकर सोंगून द्या आणि माहिती जमा करून द्या. 15 एकर सोंगायची बरं का. बापू 15 एकर? मी चालू बाबा घराकडं. मी नाही सोंगत, मी चालू घराकडं. ए यार थांब रे रतया, तू कुठं चालला घरी? ती माय वावरात येईन, तू चालला घरी. थांब रे बाबा, सोयाबीन सोंगला रे. 15 एकर आहे, कमी नाही. तू घरी गेल्यावर आम्ही घरी येतो. मग गेलो बाई व, काय टोंड केलं व घरी. याचा मडदा बसवायचा, सोयाबीन सोंगायची रोग येते गेले. घरी मस्त झोपते. काय टोंड्याचं काय करावं मला समजेन आता. जाऊ द्या वहिनी, तुम्ही 4 जण सांगा. जाऊ द्या तरी घरी, गेलं तर गेलं. काय पोरग आहे तुमचं बाई, मेंग आहे का रे? मेंग कांटीचं. मैंने भाव बाहर फूल बरसाओ, सोयाबीन आई है सोने को. अब सोयाबीन सोने के गण्या भाव. अरे चिंगया, 12 फुल बरसाव नाही असा गांडी लोक घाम देते. आता तू सोयाबीन पाहिजे तुला मजा वाटते. या गांडी लोक नाही जा घाम गेला तर मला घे विचारून. गण्या भाऊ अपमान नाही करायचा. एक नंबरले 5
जात राहते आपली. असे हरपून जातात बाकीचे मागचे. नांद खुळा गांडीन पोळा. ए येड्या धावणीच्या वावरात बाय आहेत ना. मामा खरं आहे ना. मामा तरी वावरात माझं दाखल आहे का नाही रे? येड्या धावण्याचं आहे का नाही? गण्या कोणाचं रे काटतं ते? माझ्या धावण्याचं आहे का ते? चाले बाबा मी घराकडे. सोंगा तुम्ही पद्धती सोंगा. डाळ काढू गाजर मागरायला तर मग मी हो आणि तुम्ही हो बरं का. आता सांगून ठेवायला तुम्हाला गण्या. यायला सांग जरासं. तू मागच राह, घरी नको येऊ. मी चाललो आता घराकडं. ती माय मी जातो घराकडं आता. चला सोंगा आता येळ आणली का? हो पाण्याचा मेळा होता तुमचा प्यायचा. सोंगा तुम्ही सोयाबीन आणि चिंगड्या. तुझं पद्धतशीर बोल बरं. मुचकाट फोडी मी तो. गण्या भाऊ म्हणतात आपल्याला. सापटत म्हणून तुले. गण्या बाबू डाळ घडू करायचे बरं मागं. तू समजून घे बरं का. मी चाललो रे बाबा घरी. माय चाटीले तपते. डोस केले काही बांधा आणलं नाही म्या. टाकल्या तू आता वावरातून गेला. तुला हातच धरून मी तंगडच मोडतो मी. आता तू घरी जा फक्त. पहिलेच एक माणसं कमी आले. सांगून घे मुगाड्यानं पटापट.